हाय गाईज. मी एवढे दिवस एकही व्हिडिओ नाही बनवला, एकही शॉर्ट्स व्हिडिओ नाही बनवला. त्याचं कारण आहे की मी माझ्या आजोळला गेले होते. तिथे थोडा आमचा कार्यक्रम होता, माझ्या मामांनी ठेवला होता आणि माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध. त्या निमित्ताने मी आणि माझा मुलगा गेलो होतो. त्यामुळे मी व्हिडिओज तर काही बनवले नाही. पण मला एक छोटीशी गोष्ट सांगायची. छोटीशी नाही ती माझ्यासाठी, सगळ्यांसाठी असेल कदाचित, पण माझ्यासाठी छोटी नाही, म्हणून मला ती सांगायची. काय झालं, माझ्या मम्मीला पॅरालिस झाला होता रक्षाबंधनच्या वेळेला. रक्षाबंधन झालं आणि मी इकडे आले, मी माझ्या सासरी आले आणि त्याच दिवशी त्याच्या आदल्या दिवशी मी आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मम्मीला ऍडमिट केलं. तिला पॅरालिस झालं. तर तिला पॅरालिस झाला आणि मला काहीच माहित नव्हतं. मी म्हंटल आता कालच तर आले, मग मी सकाळी काय तिला फोनच नाही केला. तर माझ्या मावशीने मला फोन केला की अगं पूजा, तू घरी फोन केलास का? कारण पप्पांनी मला घरी सोडलं सासरे आणि लगेच निघाले, जेवले आणि लगेच निघाले अर्ध्या तासांनी रिटर्न मुंबईला जायला. तर त्यांना जाताना खूप उलट्या झाल्या. काय झालं काय माहित नाही, पण त्यांना खूप उलट्या झाल्या जाता जाता बसमध्येच. तर मी म्हंटल पप्पांना काय झालं पप्पा. तर मावशीने मला फोन केला आणि मावशी मला काय म्हटले की तू घरी का नाही फोन केला, मम्मी कुठे पप्पा कुठे, फोन केलास का नाही सकाळपासून एक तरी? तर मी म्हंटल मी नाही फोन केला. मी म्हंटल बाळाला स्कूलला पाठवायचंय, मग नंतर आरामशीर करेल. आरामशीर काय, मग त्याला स्कूलला पाठवलं, मग घरातली कामं हे ते मी फोन नाही केला. आणि मग म्हंटल मावशी अशी म्हणते पप्पांना एक तर उलट्या झालेल्या काल, नक्की काय झालं. म्हणून मी फोन लावला घरी फोन लावला. पप्पा तर आजारीच होते, पण मम्मीला पॅरालिस झाला. एवढा शॉक बसला की असं काय होईल हे माहीतच नाही, म्हणजे ध्यानात नाही, मनात नाही मम्मीला काय होईल. पप्पांना उलट्या होत होत्या, तेच टेन्शन होतं रात्रभर की जाता जाता उलट्या झाल्या, काय झालं असं असं. आणि मम्मीला पॅरालिस झालं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली. ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली, तिला पॅरालाइज झालं म्हणजे. कारण तीच आहे जे काय आहे ती, मम्मी आणि पप्पा, बाकीचं काय नाही. असं हे वाटतं मला. पण तेव्हा झालेलं रक्षाबंधनला 2025 मध्ये, रक्षाबंधनच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी इकडे, रक्षाबंधन झालं मी लगेच आले इथे सासरी माझं, आणि तिला तिकडे तसं झालं. आणि तिला तसं झालं पप्पांनी लगेच तिची ट्रीटमेंट चालू केली. हे ते आता ती पूर्ण कव्हर झाली. आज किती तारीख आहे? आज 24-25 तारीख आहे काहीतरी, 24-25 तारीख. 2 मिनिटं मला चेक करू दे, आज किती तारीख? 25 फेब आहे आज. हा, 2026. तर माझ्या मम्मीने किती महिने झाले ती ट्रीटमेंट घेत होती, आता कव्हर झाले पूर्णपणे. आता ती घरातली कामं हे सगळं करायला लागली. आणि आत्ताची ही गोष्ट नाही सांगते मी, आधीचीच सांगते, म्हणजे जवळजवळ कधी, हा, ही गोष्ट आहे दसऱ्याची. दसऱ्याला आम्ही आजोळाच गेलो होतो परत एकदा. मी आजोळाच गेलेले, माझी मम्मी तिच्या माहेरी, म्हणजे माझं आजोळाच झालं ते. मग आम्ही गेलो होतो आणि मम्मीचं गाव आणि पप्पांचं गाव असं बाजूबाजूला आहे. बाजूला म्हणजे मध्ये गावे, इकडे इकडे एक असे गाव आहेत त्यांचे. मग मम्मी मम्मी दरवर्षी जात्या, दरवेळी गेली ना तिथे. आता माझ्या पप्पांचं त्या गावाला घरच नाही. जे पण काय होतं ते धरणामध्ये गेलं असं काय म्हणतात, ते आम्हाला पण माहिती नाही. मग त्या गावाला जी कुलदेवता आहे त्या देवाचं, तर मम्मी दरवर्षी ओटी भरते. तर दसऱ्याला पण ओटी भरायला गेलेलो, तेव्हा मी होते तिच्यासोबत. माझ्या मावशीची मुलगी होती, मामाची मुलगी होती, मम्मी पप्पा आणि माझा मुलगा होता. आम्ही सगळे गेलो होतो त्या देवाला. गेलो होतो. मग मम्मीने ओटी हे भरली, दरवर्षीच भरते आणि दसऱ्याला तर सगळेच भरतात, देवी घटस्थापना असते त्यामुळे. मग ते हे केलं, मम्मीने ओटी हे भरली सगळं. तर मीने फोटोज काढले होते.
मग ओटी हे भरताना मम्मी पप्पांचे फोटोज हे काढले होते. फोटोज हे काढले तर मी मस्त गाणं हे लावून त्याला सेट मस्त एडिट केलं, छान केलं. तर मम्मी आणि पप्पांच्या मोबाईलवर मी मुद्दाम ठेवलेला तो व्हिडिओ, मुद्दाम ठेवलेला. बघू म्हटलं कोण बघते कोण नाही, कारण पप्पांच्या घरच्यांचे नंबर आमच्याकडे कोणाकडेच नाहीत. तो पप्पा आणि मम्मींकडेच आहेत. आम्ही त्यांचे काय नंबर घेतले नाही, कारण कधी संपर्कच नाही जास्त त्यांच्याशी. त्यामुळे तर मम्मी आणि पप्पांच्या मोबाईलमध्ये ठेवलेला. तर काही तिकडच्या घरातले असे म्हणतात की हिला पॅरालाइज झाला. तर काही लोक तिकडच्या घरचे, कोण म्हणत होतं मला माहिती नाही, पण काही लोकांचा असा गैरसमज झाला की हिला पॅरालाइज झाला म्हणून ती कुलदैवताच्या दरवाज्यात जाऊन तिची ओटी भरली. दरवर्षीच भरते, आणि दरवर्षी भरते तर तिने काय सगळ्यांना सांगायचं का की मी आज ओटी भरली, मी आज ओटी भरली, आज ओटी भरली, असं तिने काही सगळ्या जगांना ओरडून सांगायचं का की मी आज देवाची ओटी भरली, मी आज ह्या देवाला जाऊन आले, आज त्या देवाला जाऊन आले. आणि त्यांच्याकडे फोन तर आहेत, स्मार्टफोन आहेत, चांगले कॅमेरा आहेत त्याचा, पण कधी ते फोटो नाही काढत. आणि जरी काढला असेल तर स्टेटसला नाही ठेवत ते लोक. काय ते कामधंद्यामध्ये व्यस्त असतात, तर त्यांना काय गरज आहे की नाही. तर स्टेटस हे नाही ठेवत, म्हणून त्यांना कदाचित कळालं नसेल. पण आता मी सोबत होते म्हणून मी फोटो बिटो क्लिक केले, तिने ओटी भरताना व्हिडिओ काढला, व्हिडिओ हे काढला मस्त गाणं हे लावून. तर मी स्वतः स्टेटस ठेवलं. त्या दोघांना तर माहिती पण नव्हतं की स्टेटस ठेवलाय म्हणून. त्या दोघांना माहिती पण नव्हतं. आणि नंतर नंतर सगळे म्हणायला लागले की हा आत्ता जाऊन आली, हिला पॅरालाइज झाला म्हणून आत्ता जाऊन आली. मग एवढी लोक वाईट का? घरातलीच आहेत, पण एवढी वाईट का, हा प्रश्न आहे माझा. घरातल्यांना सुद्धा समजायला पाहिजे ना की काय बोलतात काय नाही, कोणावर बोलतायत. थोडं तरी भान ठेवायला पाहिजे ना, त्या व्यक्तीची काय अवस्था आहे ते तरी कळायला पाहिजे त्यांना. दिमाग तर नसतोच पहिली गोष्ट. आता माझ्या पप्पांचं तर त्या गावाला घरच नाही, त्यांच्याकडून नाही जमलं जागा घ्यायला, नाही बांधलं त्यांनी, ठीक आहे. मग जेव्हा जेव्हा माझी मम्मी माहेरला जाईल, तिचं घर आहे तिकडे, आहे घर तिचं, मग तेव्हा ती पाय पडायला तरी जाते त्या देवाला. पण ह्या लोकांना सांगून जायचं का की बाबा मी इथे आली होती, तिथे आली होती. मग त्या लोकांना आता बोलायची काय गरज होती? हिला असं झालं म्हणून ती देवाला गेली, हिला असं झालं म्हणून काय गरज आहे त्या लोकांची बोलायची? घरातलीच आहेत, बाहेरची नाहीत. बाहेरच्यांचं ऐकून नाही घेत आम्ही, पण घरातलीच आहेत. त्यांना उत्तर दिलं तर ते लोक अति करतात. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहिलेलं बरं आहे. मग तेव्हाच मग मी काय केलं, मम्मीच्या पप्पांच्या दोघांच्या मोबाईल मधून जेवढे पण घरचे आहेत असे बोलणारे आहेत, म्हणजे मला, मी ज्या ज्या लोकांना ओळखते की असे कुचके लोक आहेत, सगळ्यांचे नंबर ब्लॉक केले, डिलीट केलेत. नाही पाहिजे, कशाला? असू नये नसल्यासारखे ते नसल्यासारखेच आहेत. त्यामुळे नसलेलेच बरे. जेवढं लोकांपासून लांब राहता ना तेवढंच आनंदी राहतो आपण, हे तर खरं आहे ना. मग त्यामुळे लांब राहायचं, हॅप्पी राहायचं. आणि माझी मम्मी आता बरी झालीये, त्यामुळे काही हे नाही. पण मला एवढंच सांगायचं होतं की घरातलेच एवढे नालायक असतात, बस, बाकी काय नाही. बाय.